आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातून महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षातर्फे श्रीमंत शाहू महाराज निवडणूक लढवणार अशा पद्धतीची चर्चा आहे ती सुरू झालेली आहे। सध्या शिंदे गटाचे खासदार जरी या विभागात असले तरी ठाकरे गटाने देखील या लोकसभा मतदारसंघावर दावा केलेला आहे। एका बाजूला मुंबईत बैठका सुरू असल्या तरी कोल्हापुरात मात्र शिवसेनेनं सोशल मीडियामध्ये कॅम्पेनिंग सुरू केलेलं आहे। आपलं कोल्हापूर आपलंच राहणार अशा पद्धतीचं हे सगळं कॅम्पेनिंग आहे। आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शहर प्रमुख रविकिरण इंगवले आहेत। बोलूयात, काय सांगाल? एका बाजूला मुंबईमध्ये बैठका सुरू आहेत, ही जागा काँग्रेसला गेली अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत, शिक्कामोर्तब होतोय त्यावर। मात्र दुसरीकडे बघतोय आपण की सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर आपल्याकडून कॅम्पेनिंग होते। शिवसेनेची जागा गेली की नाही गेली मला अजून खात्रीला एक वृत्त माझ्याकडे पण नाही। आम्ही विनंती करतो की पक्षश्रेष्ठींना की आपल्या पक्षाचं चिन्ह जर घराघरात पोचवायचं असेल 6 विधानसभा मतदारसंघात, एक काळ असा होता की स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांचं स्वप्न होतं की खासदार हा कोल्हापूरचा शिवसेनेचा असावा आणि कोल्हापुरात आमदार भरघोस मतांनी निवडून यावं। ते स्वप्न पूर्ण झालं होतं। गद्दार लोक सोडून गेलीत, हा पार्ट वेगळा, पण एक सीट मावळ प्रांतापासून ते कोल्हापूर शहरापर्यंत शिवसेनेला सीट नाही। जर सीट नसेल आणि आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, कारण कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। माझा कोणत्याही सीटला विरोध नाही। महाविकास आघाडीच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठी जे सीट देतील त्यांचा ताकदीनं आम्ही प्रचार करणार। मग ती सीट कोणी असो, छत्रपती शाहू महाराज असतील, अन्य कोणी असो, पण शिवसैनिक या नात्यानं आम्ही आमचा हक्क मानतोय। आम्ही एक आदरयुक्त प्रार्थना करतो पक्षप्रमुखांना की आपली सीट जर दिली आपण तर आम्ही फक्त मोकळ्या आकाशाकडे बघत बसावं लागणार। शिवसैनिकांनी मोकळ्या आकाशाकडे पाहावं। जाणार कुठं आम्ही? आमचा हक्काचा बालेकिल्ला गेल्यानंतर आम्ही कुठं जायचं हा आमचा मूळ मुद्दा आहे। आमचा विरोध कोणालाही नाही। शिवसैनिक कोणी असो त्याला तिकीट मिळावं किंवा शिवसेनेच्या चिन्हावर जे कोण असतील त्यांनी निवडणूक लढवावं, एवढीच आमची विनंती। खरं तर या सगळ्या संदर्भात वरिष्ठांनी तुमच्याशी चर्चा केल्या असतील, त्या बैठकांमध्ये तुम्ही हे मुद्दे याआधी मांडले होते का? कशा पद्धतीनं त्यांचा प्रतिसाद होता? एकूण सन्माननीय संपर्क प्रमुख आरुबाईजी दुधवडकर यांच्या माध्यमातून गेल्या 1-2 महिन्यात वारंवार बैठका मेळावे पदाधिकाऱ्यांची झाली। त्या मेळाव्यामध्ये आम्ही वारंवार मांडत आलो की ही जागा भाई आपल्याला घेऊया, ही आपली हक्काची जागा आहे आणि हे आपण सोडू शकत नाही। राजू शेट्टींची जागा गेली त्या वॉर्डामध्ये, पण इकडची देखील जागा गेल्यानंतर आपण काय करायचं? 4 वर्ष 11 महिने आपण आंदोलन, उपोषण, चळवळ, रस्त्यावर उतरायचं। 4 वर्ष 11 महिने आपण काम करत राहायचं आणि शेवटच्या 1 महिन्यात दुसरे कोणाला तरी उमेदवारी गेली तर शिवसैनिकांचं खच्चीकरण होतं। असं आम्ही वारंवार पक्षश्रेष्ठींच्या पर्यंत आमच्या भावना पोचवा असं आम्ही बाईंना बोललो। तुम्ही म्हणालात तसं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं एक भावनिक नातं होतं आणि शिवसेनेचा खासदार कोल्हापूरचा असावा अशा पद्धतीचं त्याचं नेहमी म्हणणं असायचं। जर ही जागा काँग्रेसला गेली तर त्याला कुठंतरी छेद मिळणार आहे। एक शिवसैनिक म्हणून काय तुमचे हे सगळं नाही, छेद मिळेल असं मला वाटत नाही, कारण पक्षप्रमुखांचा आदेश हा अंतिम आदेश शिवसैनिकांना असतो। त्यांचा आदेश आला की शिवसैनिक तुटून पडून कामाला लागणार। आजपर्यंत शिवसेनेचा इतिहास आहे की शिवसेनेनं कधीही कोणाच्याही पाठीत खंजीर कोपसलेलं नाही। जयश्रीताई जाधवांचं उदाहरण तुम्ही घ्या, त्याच्या अगोदरचं उदाहरण घ्या। शिवसैनिक सन्मान्य पक्षप्रमुखांनी मुंबईतून नगरसेवक पाठवले कोल्हापुरात प्रचार करायला की जयश्रीताई जाधवांच्या सीटला धोका होता कामा। 100 125 नगरसेवक कोल्हापुरात काम करत होते। म्हणजे सीट कोणाची? काँग्रेसची, पण लढाई लढते कोण? शिवसेना। ही आमची ख्याती आहे या पक्षाची, आमच्या पक्षाची, या संघटनेची। त्यामुळे शिवसैनिक कधीच गद्दारी करणार नाही। पक्षप्रमुखांचा आदेश आत्ता आला की आम्ही उद्या सकाळी उठून लगेच वाड्यावर जाऊन आम्ही कामाला लागणार। पण आमची विनंती शेवटपर्यंत हीच राहील, तिकीट घोषित व्हायच्या अगोदरपर्यंत, की आपलं मशाल चिन्ह घेऊन सन्मान्य छत्रपतींना उभं करा। सोशल मीडियात जे आता कॅम्पेनिंग सुरू झालेलं आहे, आपलं कोल्हापूर आपलंच राहणार, त्यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। आपलं कोल्हापूर आपलंच राहावं असं प्रत्येक शिवसैनिकाचं मत असतंच। हा आमचा
म्हणजे मूलभूत हक्क आहे हा आमचा, आणि हक्क सांगणे काही चूक नाही. पण योगायोगानं काहीतरी पक्षश्रेष्ठींना अडीअडचणी असतील, वरिष्ठ लेवलला काही ना काहीतरी चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रांताच्या जिल्ह्याच्या विषयावरून घडत असतील. आम्हाला पण काही ते माहिती नाही. पण तसं घडत असेल तर आमचं दुर्दैव, पण तरी आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू. तर पहिला आपण हे होते शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण अंगवले. खरं तर ही जागा काँग्रेसला जाणार अशा पद्धतीचं बोललं जात असलं तरी अधिकृत त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही, आणि त्यामुळेच प्रत्येक शिवसैनिकाची भावना आहे की कोल्हापूर हे आपलंच राहावं. त्यामागे बाळासाहेब ठाकरे यांच्या भावनिक नात्याची देखील जोड आहे, अशा पद्धतीची भावना देखील या निमित्तानं रविकिरण अंगवले यांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.